सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत आपण इथे करतोय। महापौर रितू तावडे मॅडमना मी विनंती करते की आपण इथे त्यांचं स्वागत करावं। मी स्वागत समितीला विनंती करते की आपण प्रमुख पाहुण्यांचा अत्यंत महत्त्वाचा वेळ लक्षात घेता आपण लवकरात लवकर हे स्वागत आपण इथे करत आहोत। रितू तावडेजींना मी विनंती करते। जोरदार टाळ्यांनी आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे इथे स्वागत करत आहोत। तसंच रितू तावडेजींना मी पुन्हा विनंती करते की आमदार प्रसाद लाड यांचंही इथे स्वागत करावं। तसंच कालिदास कलमकर आपले आमदार इथे आलेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करावं। रितू तावडेजींसह आपले स्थानिक आमदार सेल्वन साहेब इथे स्वागत करत आहेत। तसंच कालिदास कलमकर साहेबांचंही इथे आपण स्वागत करावं। प्रसाद लाड सर यांचंही इथे स्वागत करावं। मी नगरसेवक श्रीपाद दत्ता केळुसकर, साक्षी अनिल कनोजिया, जेसल कोठारी, रेखा आर के यादव, रवी राजा, माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते यांना मी मंचावर सन्मानानं इथे आमंत्रित करते। यानंतर लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय 77 वर्षांची परंपरा मी इथे आपल्याला नमूद केलेलेच आहे। याविषयी अधिक माहिती आपल्याला सांगतील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे सर यांना मी विनंती करते। स्वागत बताइए पहले। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय स्थानिक आमदार कॅप्टन तमिल सेल्वम, माननीय महापौर श्रीमती रितू तावडेजी, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय सदस्य आणि बांधवांनो, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे। लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाची स्थापना 1947 मध्ये 50 ते 60 लष्करी रुग्णालय म्हणून झाली। स्वातंत्र्यानंतर या रुग्णालयाने सातत्याने प्रगती करत आज तब्बल 1900 खाटाचं आधुनिक टर्शरी केअर प्रमुख रुग्णालय म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे। या रुग्णालयाची इमारतींना अनेक वर्ष निष्ठेने सेवा दिली आहे। आता पुनर्विकासाच्या दिशेने वाटचाल करताना केवळ इमारतीचे पुनर्निर्माण न करता भविष्यातील गरजांचा विचार करून एक आधुनिक तंत्रज्ञान संपन्न आणि सक्षम आरोग्य सेवा देणारी संस्था उभारण्याचा आमचा संकल्प आहे। आजचा हा सोहळा या रुग्णालयाच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। आज आपण पुनर्विकास प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्यातील रुग्णालय इमारतीच्या भूमिपूजनासाठी एकत्र जमलो आहोत। रुग्णालयाचा पुनर्विकास करत असताना रुग्णसेवा अबाधित ठेवणे हे अत्यंत गरजेचे होते। त्यासाठी हा प्रकल्प 2 टप्प्यात केला आहे। प्रथम टप्प्यात 4 इमारती असून त्यातील 2 इमारती ज्यामध्ये निवासी डॉक्टरांसाठी सुसज्ज निवासस्थाने, आधुनिक विद्यार्थिनी परिचारिका वसतिगृह, स्वतंत्र परिचार्य शाळा या सुविधा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून त्याचे लोकार्पण झाले आहे। इतर 2 इमारती
ज्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 1200 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह व प्राध्यापकांसाठी निवासस्थानाची निर्मिती करण्यात येत आहे. हे काम पुढील 1 वर्षात पूर्णपणे तयार होईल. आता सुरू होणारा द्वितीय टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून यामध्ये जुन्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची वसतिगृहाची इमारत आणि जुने परिचारिका वसतिगृह व परिचार्य शाळा या इमारती पाडून यांच्या जागी 14 मजल्याची अत्याधुनिक रुग्णालय इमारत तसेच 13 मजली ऑन्कॉलॉजी आणि कर्करोग इमारत उभारण्यात येत आहे. या नवीन इमारतीमध्ये सध्याच्या रुग्णालयातील सर्व कक्ष स्थलांतर केले जातील. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा ज्याच्यामध्ये आपल्या रोडला लागून असणारी बाह्यरुग्ण विभाग व आपत्कालीन विभाग ह्या दोन्ही इमारती पाडून 13 मजली नवीन बाह्यरुग्ण इमारत आणि 14 मजली आधुनिक आपत्कालीन इमारत बांधण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पामुळे रुग्णालयाची रुग्ण क्षमता 1900 वरून 3286 खाटापर्यंत वाढणार आहे. तसेच अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, उच्च तंत्रज्ञानयुक्त अतिदक्षता विभाग, 100 पेक्षा अधिक कन्सल्टिंग रूम्स असलेले भव्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी सुविधा असलेले आपत्कालीन विभाग तसेच महापालिकेत प्रथमच रुग्णांच्या विविध चाचण्यांकरता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणारे नमुने न्यूमॅनिक शिफ्टद्वारे प्रयोगशाळेत पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. एकंदरीतच हा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे एक नव्या युगाची नांदी आहे. एक अत्याधुनिक प्रकल्प आणि भविष्यासाठी सुसज्ज प्रमुख रुग्णालय उभारण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने टाकलेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा भव्य प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. आपण आत्ताच पाहिलं की स्थानिक आमदार तामिल आर सेल्वन यांच्या वतीनं पेशंट सहजपणे स्थलांतरित करणारी बॅटरीवर चालणारी बग्गी आज आपण रुग्णालयाला लोकार्पित केलेली आहेत. असे कायम रुग्णालयाच्या पाठीशी उभे असणारे आमचे स्थानिक आमदार तामिल आर सेल्वन यांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. स्थानिक आमदार आर सेल्वन सर. मंचावर उपस्थित महाराष्ट्र का विकास पुरुष देवा बाबू, ऐसा मुख्यमंत्री महाराष्ट्र में पहले कभी नहीं था, इसका बात भी आ नहीं सकता. ऐसा महाराष्ट्र का और मुंबई का विकास करने वाला देवा बाबू यहां पर आया. हम लोग बहुत बहुत आपका तरफ से स्वागत 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 करता हूं. ये मुंबई में आर्थिक राजधानी मुंबई आज इंटरनेशनल लेवल में ये आर्थिक राजधानी पूरा दुनिया में नंबर 1 सिटी बनाने के लिए डे नाइट मेहनत करने वाला सम्मानीय मुख्यमंत्री साहब. मेट्रो, कांग्रेस का सरकार में मेट्रो मोनो रेल एक शुरू करने के लिए उनको 3 साल 4 साल लगा. 32 मेट्रो चालू करके अभी 4 मेट्रो बाकी है. धारावी वाला कभी सोचा ही नहीं. मेट्रो 3 का माध्यम से पूरा मुंबई का ट्रैफिक कम करने वाला सम्मानीय मुख्यमंत्री साहब. धारावी में नहीं, साइन कोलीवाड़ा में भी है, अपना विभाग में भी मेट्रो है. वो मेट्रो 4 के माध्यम से अभी यहां पर साइन कोलीवाड़ा से इस तरफ थाना, इस तरफ जीएसटी, ये सब मेट्रो, कोस्टल रोड. उसके बाद आपको मैं यही बताना चाहता हूं, तो मुंबई कार का अंदर कितना विकास कर सकता है, कितना विकास कर सकता है. अपन जो बैठा है ये विषय बहुत महत्व का विषय है. 7 साल का पहले सम्मानीय मुख्यमंत्री सार के पास ये मीटिंग किया, तभी का महापौर कमिश्नर सार के साथ और मुंबई महानगर पालिका का अधिकारी. साइन हॉस्पिटल में एक बेड में 2 पेशेंट है, तकलीफ है, हॉस्पिटल बहुत जरूरी है. इसके बाद सम्मानीय मुख्यमंत्री देवा बाबू देवेंद्र फडणवीस साहब ने आदेश करके इनका लगातार पीछे करके आज 3300 बेड और 4 बड़ा बड़ा बिल्डिंग
ये बनाने का विषय मुख्यमंत्री देवाबाबू देवेंद्र फडणवीस साहब आपको साथ दिया। मुंबई का अंदर कितना प्रोजेक्ट चल रहा है, उसी में डायरेक्ट एक उदाहरण बताना चाहता हूं। एक बार दिवाली स्नेक सम्मेलन बांद्रा में अजीत शेलार जी ने किया था, उसी समय मेट्रो चालू था। मुख्यमंत्री साहब 10:30-11 बजे वहां से निकला, मेट्रो का एक एक प्रोजेक्ट चेक करते सुबह 5 बजे अपना बंगला वर्षा बंगला में पहुंचा। डे नाइट मेहनत करने वाला सम्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आपका साथ है, तो काम तो सुबह तक बोल सकता है, सुबह तक बोल सकता है। यही का माध्यम से कितना काम है, इतना काम है तो कोई नहीं कर सकता है। यहां पर विधान भवन का अंदर शेतकरी का विषय, मैं तमिलनाडु का यहाँ पर तो विधानसभा सदस्य है। तमिलनाडु में लालजी बहन का योजना डिक्लेयर करने के बाद उनको लागू करने में 3 साल लगा। सम्मानीय मुख्यमंत्री साहब डिक्लेयर किया है, तो अधिवेशन खत्म होने का अंदर 15 दिन का अंदर सबका अपना अकाउंट में पैसा दे की खुशी करने का काम सम्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब। लालजी बहन इधर कितना बैठा है, ऐसा सेवा कोई नहीं कर सकता है। जो बोला वो करके दिखाने वाला सम्मानीय मुख्यमंत्री साहब यहां पर आया है। यहां पर साइन हॉस्पिटल का विषय मैं 2-3 मिनट में बोलना चाहता हूं। ये जो बिल्डिंग है, पहले यहां पर आया है तो कमिश्नर साहब है, सम्मानीय महापौर है, सम्मानीय प्रसाद लाड जी है, बाकी उपस्थित यहाँ का बीएमसी चेयरमैन सभागृह नेते धनगर साहब, यहाँ का कारपोरेटर, बाकी सम्मानीय मंच, आपको नमस्कार करता हूं। ये अभी जो होने वाला पहले बिल्डिंग बहुत खुशी का विषय है। पहले बिल्डिंग कैंसर पेशेंट के लिए 14 फ्लोर का बिल्डिंग है, 14 माला का बिल्डिंग है। इसमें मैं बार बार विधानसभा में बहुत बार बोला है, 6 साल 7 साल मेहनत करके आज फल मिला। सम्मानीय मुख्यमंत्री साहब उनको साथ दिया, आज आके भूमि पूजन उन्होंने किया है, ये बहुत खुशी है। कैंसर पेशेंट बहुत है, मैं सार्को में विषय उल्लेख करना चाहता हूं। सब जगह पे कैंसर पेशेंट बढ़ रहा है मुख्यमंत्री साहब। सर्दी पुकार कैसा है, ऐसा कैंसर बढ़ते जाता है। उनके लिए सरकार का तरफ से बार बार मैं आपको विनती किया है, महाराष्ट्र शासन का तरफ से कैंसर बिल्डिंग चाहिए, कैंसर हॉस्पिटल चाहिए। यहाँ पर जो बनाने वाला पहले ही बिल्डिंग 14 माला का है, उसी में 581 बेड है। 581 बेड में ऑपरेशन थिएटर 18 है, 18 ऑपरेशन थिएटर 581 बेड के साथ 14 माला का पहले बिल्डिंग है। उसके बाद सेकेंड बिल्डिंग में तो 198 बेड है, उसी में ऑपरेशन थिएटर है। उसके बाद तीसरा है इमरजेंसी है, इमरजेंसी में 1900 बेड है, 60 ऑपरेशन थिएटर है। तो ऐसा ही 4 बिल्डिंग है। ये 4 बिल्डिंग का अंदर तो कितना पेशेंट अपने पास आता है, चेंबूर, साइन कोलीवाड़ा, वडला, धारावी, इसके साथ ट्रेन एक्सीडेंट, रोड एक्सीडेंट, इसके साथ कोई भी नेता लोग किधर कुछ तकलीफ है साइन हॉस्पिटल में जाओ, साइन हॉस्पिटल में जाओ। साइन हॉस्पिटल लोड बढ़ते कोई 8 ऑपरेशन को 3 महीना लगता है, 4 महीना लगता है। मैं मुख्यमंत्री साहब को विनती करता हूं, ये जो 2 बिल्डिंग है इसमें 2600 बेड है। कैंसर बिल्डिंग, दूसरा बिल्डिंग 2028 दिसंबर में फाइनल होगा। 2028 दिसंबर में फाइनल होने तक लोकमान्य तिलक साइन हॉस्पिटल का डॉक्टर और नर्सेस और दवाई, एक्स्ट्रा ऑपरेशन थिएटर, ये सब बहुत आवश्यकता है। ये 2 साल ऐसा ही एक बेड में 2 पेशेंट 3 पेशेंट रहते रहेंगे, तो बिल्डिंग बनने तक आपका तरफ से कोई व्यवस्था चाहिए। कैंसर के लिए अलग यूनिट बिल्डिंग बना रहा है, 2 साल का बाद हम लोग रेडी मिलेगा। उसका पहले ही कितना मिल सकता है, कितना आपका सेवा हो सकता है, वो अच्छा है। ये हॉस्पिटल
47 में मिलिट्री वाला के लिए 60 बेड के साथ ये हॉस्पिटल शुरू हुआ। उसके बाद सरकार ने मुंबई महानगर पालिका को दिया 1948 में। मुंबई महानगर पालिका पहले 1200 बेड के साथ शुरू किया, अभी 1900 बेड के साथ अभी चला रहा है। हम लोग साइन हॉस्पिटल बार बार बता रहा है। तो इंडियन फ्रीडम के लिए जो महत्व का काम किया है, वीर पुरुष लोकमान्य तिलक, वीर सावरकर जी, इनके साथ साथ साइन हॉस्पिटल का पहले ही लोकमान्य तिलक तो बोर्ड में है। हम लोग लोकमान्य तिलक जी का भूल नहीं सकता है, वीर सावरकर को भूल नहीं सकता है, मंगल पांडे को भूल नहीं सकता है, छत्रपति शिवाजी महाराज को भूल नहीं सकता है, बाबा साहब अंबेडकर को भूल नहीं सकता है। इंडियन फ्रीडम हिस्ट्री में ये चारों महापुरुष नहीं, उनके साथ बहुत लोग हैं। इसलिए लोकमान्य तिलक साइन हॉस्पिटल हम लोग बोलना शुरू करेंगे। ये साइन हॉस्पिटल का भूमि पूजन में इधर पूरा सब कितना लोग आया है, उनको बहुत बहुत स्वागत भी करता हूं, धन्यवाद करता हूं। खास करके सम्मानीय मुख्यमंत्री साहब को ये 2 साल का गैप में ये हॉस्पिटल का क्या क्या विषय है मैं लिस्ट बना के देता हूं, वो करेंगे तो अच्छा है। धन्यवाद। बोलिए भारत माता की वंदे। हॅलो धन्यवाद सलवन सर. लोकमान्य टिळक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयाचा पुनर्विकास ज्यांच्या हाती आपण सोपवलेला आहे ते NCC लिमिटेड, त्याचे संचालक सुहास एकलेहरे यांना मी विनंती करते की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. सुहास एकलेहरे, NCC लिमिटेड. हा पुनर्विकासाचं काम आपण NCC लिमिटेड या कंपनीकडे दिलेले, ते आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि यानंतर सन्माननीय महापौर रितू तावडे मॅडमना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त व्हावं. सन्माननीय महापौर रितू तावडेजी. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकास टप्पा क्रमांक 2 अंतर्गत भूमिपूजनाला आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, देवाभाऊ नामदार श्री देवेंद्र, मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी त्यांच्या आज शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार झालाय. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार कॅप्टन सेल्वनजी, स्थानिक आमदार कालिदास कोळंबकरजी, आमदार श्री प्रसाद लाडजी, शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री हरीश बादिरगेदी, विविध गटनेते, समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री भूषण गगराणीजी, अतिरिक्त आयुक्त मुंबई पश्चिम उपनगरे श्री बिपिन शर्माजी, सर्व मान्यवर, सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक, प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मुख्यमंत्री महोदय, मी मुंबईच्या महापौरपदी जबाबदारी स्वीकारल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक उपक्रमास आपण पहिल्यांदाच, मी महापौर झाल्यावरती एका ह्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित झालात. आपल्या हस्ते या कामाचा श्रीगणेशा होत असताना ही माझ्यासाठी खूप अभिमानाची, आनंदाची बाब आहे. आपणास सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते. आज सायन रुग्णालयाचे ऐतिहासिक भूमीवर उभे असताना आपण केवळ एका इमारतीचा पुनर्विकास शुभारंभ करत नाही, तर मुंबईचा आरोग्य व्यवस्थेला एका नव्या युगात घेऊन जाण्याचा संकल्प आपण या ठिकाणी करत आहोत. 1947 पासून सुरू असलेली ही सेवा परंपरा आज नव्या उंचीवर पोहोचत असताना मुंबईकर या ठिकाणी पाहत आहे. ज्याचे नाव रुग्णालयात देण्यात आले त्या लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्वराज्याच्या हक्काची जाणीव या ठिकाणी आपल्याला सर्वांना करून दिली होती. तर आता आपल्या शासनाने आरोग्य हा प्रत्येक नागरिकांचा जन्मसिद्ध हक्क आहे याची जाणीव या ठिकाणी या सर्व कामाच्या माध्यमातून करत असताना आपल्याला दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांचा एक लोक या पूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये इन्फ्रामॅन म्हणून त्यांची ओळख ही आहे आणि ती खरोखर आहे. आज लोकांना 2014 पासून पूर्ण मुंबईचा जो विकास होताना आहे तो पूर्ण मुंबईकर या ठिकाणी बघत आहे. पण ते महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे केवळ खऱ्या अर्थाने शिल्पकार या ठिकाणी ठरले आहेत. धन्वंतरीचा खरा आशीर्वाद देवाभाऊंना लाभलाय. डी फॉर देवेंद्र
D फॉर डेव्हलपमेंट, D फॉर डेडिकेशन आणि D फॉर धन्वंतरी. असं मला या ठिकाणी आमच्या देवाभाऊंबद्दल, देवेंद्रजींबद्दल बोलावं असं वाटतं. एक साधं उदाहरण सांगायचं म्हणजे पूर्वी लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा कोणालाच माहीत नव्हता, पण त्या माध्यमातून आज लाखो रुग्ण या ठिकाणी बरे झाले. हा उपचार पूर्वी खर्च वाटायचा, पण तो आज नागरिकांचा हक्क बनला. ही आरोग्य व्यवस्था फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कार्यकाळात त्यांनी उभी केली आहे. आज ज्या पुनर्विकास प्रकल्पाचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे तो केवळ एका इमारतीचा विस्तार नाही, तर तो एक नवा दृष्टिकोन आहे. 3200हून अधिक रुग्णशय्यांची सुविधा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कर्करोग, हृदयविकारावरील उपचार आणि इतर आधुनिक सुविधा, यामुळे सायन रुग्णालयाची ओळख अधिक भक्कम होणार आहे. यात विषय तुम्ही सर्वांना या ठिकाणी माहीतच आहे. पण या सगळ्याबरोबर आम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे मोठेपणा हा केवळ इमारतीचा नसतो, तर मोठेपणा हा सेवाभावाचा असतो आणि ती सेवाभाव आपण सगळ्यांनीच या माध्यमातून करायची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे जी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय अशा तिन्ही स्तरावर आरोग्य सेवा पुरवते. 5 विशेष रुग्णालय, 16 उपनगरीय रुग्णालय, 30 प्रसूतीगृह, 192 दवाखाने आणि 242 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासारख्या उपक्रमामुळे आरोग्य सेवा अतिशय बळकट आणि अवाढव्य या ठिकाणी आहे. आज दरवर्षी 75 लाखाहून अधिक रुग्ण, बाह्य रुग्ण या ठिकाणी सेवेत येतात. 25 लाखाहून अधिक रुग्ण भरती होतात आणि 1 लाखापेक्षा अधिक रुग्ण शस्त्रक्रिया त्यांच्या रुग्णांची केली जाते. ही संख्या खूप मोठी असली तरी प्रत्येक रुग्णामागे एक कुटुंब, एक भावना, एक अपेक्षा असते आणि त्या अपेक्षाची पूर्तता करणे हेच तुमच्या सर्वांचे, आमचे, तुमचे, सगळ्यांचे या ठिकाणी काम आहे. हाच धागा पुढे नेऊन मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की आरोग्य व्यवस्थेचा खरा विकास हा केवळ इमारतीच्या विस्तारात किंवा यंत्रसामुग्रीच्या आधुनिकरणामध्ये मोजला जात नाही. खरा विकास घडतो जेव्हा ही व्यवस्था लोकाभिमुख, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनते. रुग्ण रुग्णालयात येतो तेव्हा केवळ उपचारासाठी येत नाही, तर तो आशा घेऊन येतो, अपेक्षा घेऊन येतो, विश्वास घेऊन येतो आणि त्या विश्वासाला जपणं ही आपल्या सगळ्यांची या ठिकाणी जबाबदारी आहे. याच दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेत यापुढे रुग्णालय संकल्पना पलीकडे जाऊन या ठिकाणी संपूर्ण आरोग्य व्यवस्था उभी करण्यावरती जास्तीत जास्त भर हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिला जाईल. आजचा काळ केवळ आजारावरती उपचार करायचा नाही, तर आजार होच नये यासाठी काम करण्याचं आहे. म्हणूनच प्रतिबंधात्मक या ठिकाणी आरोग्य सेवा असतील, लवकर निदान आणि जनजागृती यावर देखील विशेष भर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कारण निरोगी नागरिक ही कोणत्याही शहराची, प्रत्येकाची, तुमची, आमची ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी काम करतोय. आज आपण केंद्र शासन, राज्य सरकार शासनाच्या मार्गदर्शनाने डेटा आधारित आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल करत असताना कोणत्या भागात किती आजार वाढत आहे, कोणत्या सेवांची अधिक गरज आहे याचा अभ्यास करून निर्णय घेतले जातात. म्हणजेच आता आरोग्य व्यवस्था अंदाजावर नाही तर अचूक माहितीवर चालणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेकडे देखील एक दृष्टिकोन येत्या काळात आपल्याला आणला जाईल. 1 सिटी 1 हेल्थ सिस्टम या संकल्पनेद्वारे मुंबईतील प्रत्येक रुग्णाला कोणत्याही महानगरपालिकेत रुग्णालयामध्ये सहज, सुलभ आणि समन्वयित सेवा मिळेल यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत. रुग्णाला पुन्हा पुन्हा तपासण्या करू लागू नये, वेळ जाऊ नये, हीच खरी आमची सगळ्यांची तुम्हाला समर्पित केलेली सेवा या ठिकाणी असेल. आपण अनेकदा उपचाराबद्दल, गुणवत्तेबद्दल बोलतो, पण आज मी एक वेगळा मुद्दा या ठिकाणी मांडू इच्छिते. रुग्णांचा अनुभव हा देखील तितकाच महत्वाचा आहे. रुग्णाला वेळेवरती या ठिकाणी सेवा मिळते, त्याला स्पष्ट माहिती मिळेल, त्याला सन्मानाने वागणूक दिली जाते, हे सुद्धा गुणवत्ता मोजण्याचा एक निकष आहे आणि त्यामुळेच महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत संवेदनशीलता आणि संवाद यावरती विशेष भर या ठिकाणी दिला जाईल. आज सुरू होणारा हा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे आधुनिक, सक्षम आणि भविष्यकालीन आरोग्य व्यवस्थेची एक मोठी आणि मजबूत अशी पायाभरणी आहे. अत्याधुनिक सुविधा, वाढीव रुग्णशय्या, विशेष उपचार हे सर्व निश्चितच महत्वाचे आहे, पण त्याहून महत्वाचे या ठिकाणी जर काय असेल तर सर्व सुविधा प्रत्येक नागरिकाला आर्थिक स्थिती तिची काहीही असो समानतेने उपलब्ध होणार या ठिकाणी आम्ही भर देणार. 5 स्टार सुविधा पण सर्वांसाठी हीच आमची या ठिकाणी ओळख असेल
या पद्धतीची सुविधा या रुग्णालयाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला दिली जाणार आणि ती यापुढे अधिक ठळक होईल. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी काम करणार. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सहकार्याने आपण ही आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत आणि पारदर्शक आणि अधिक लोकाभिमुख बनवू हा मला पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि या ठिकाणी सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद महापौर साहेब. यानंतर मी थेट विनंती करते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय मुख्यमंत्री. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय सायन हॉस्पिटल याच्या इमारतीच्या पुनर्विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या मुंबईच्या महापौर श्रीमती ऋतुताई तावडे, सन्माननीय आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, कालिदास कोळंबकरजी, प्रसाद लाडजी, सुनील शिंदेजी, उपमहापौर संजय घाडीजी, गणेश खणकरजी, किशोरीताई पेडणेकर, राजश्रीताई शिरवडकर, तृष्णाताई विश्वासराव, हरीजी भांदिरगे, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले महानगरपालिकेचे आयुक्त श्री भूषण गगरानी, डॉक्टर विपिन शर्मा, श्री प्रमोद इंगळे डीन आणि मंचावरील सर्व नगरसेवक आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की गेले अनेक वर्ष या सायन हॉस्पिटलचा विस्तार व्हावा याकरता कॅप्टन तमिल सेल्वन हे सातत्याने पाठपुरावा करत होते आणि आज खऱ्या अर्थानं त्या कामाची सुरुवात आपण सगळे करतो. केवळ सायनच नाही तर मुंबईच्या विविध भागातील नागरिकांकरता हे हॉस्पिटल एक अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल असणार आहे. आपल्याला कल्पना आहे, तमिल सेल्वन यांनी सांगितलं की 1947 मध्ये केवळ 60 खाटांचं हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं. आज जवळपास 1900 खाटा या ठिकाणी आहेत आणि एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटलकडे पाहिलं जात आहे. एशियातलं सर्वात मोठं ट्रॉमा केअर सेंटर, भारतातली पहिली ह्युमन मिल्क बँक, भाजलेल्या रुग्णांकरता स्किन बँक, अशी अनेक वैशिष्ट्य या हॉस्पिटलची आहेत आणि प्रचंड मोठा ताण या हॉस्पिटलवर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. तमिल सेल्वन मला नेहमी सांगायचे की सायन हॉस्पिटलचं या ठिकाणी विस्तारीकरण झालं पाहिजे, पुनर्निर्माण झाला पाहिजे, कारण या हॉस्पिटलवर इतका ताण आहे की अनेक वेळा एका बेडवर 2 पेशंट झोपवण्याची वेळ येते, कारण आपण कधी कुठल्या पेशंटला परत पाठवत नाही. आलेल्या प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न करतो. मुंबईमध्ये केवळ मुंबईचेच पेशंट येतात असं नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई एक आधुनिक शहर आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातनं देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी येतात आणि अनेक वेळा तर महानगरपालिकेच्या काही मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्समध्ये परदेशातले रुग्ण देखील या ठिकाणी आलेले आणि उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळतात. साहजिकच एक मोठा ताण या सगळ्या रुग्णालयावर आहे आणि म्हणूनच याचं आधुनिकीकरण करणं आणि याला एक नवीन स्वरूप देणं, याचा विस्तार करणं
हे अत्यंत महत्वाचं होतं आणि म्हणूनच आता हा विस्तार झाल्यानंतर जवळपास याची कॅपॅसिटी दुपटीच्या जवळपास जाणार आहे आणि 3,286 बेड्स या सायन हॉस्पिटलमध्ये लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये या ठिकाणी रुग्णसेवेकरता आपल्याला उपलब्ध होणार आहेत। यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या निवासासाठी 25 मजली टावर असणार आहे। यामध्ये 13 मजल्याचं कॅन्सर केअर सुविधा असणार आहे। यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही या ठिकाणी पेट सिटी असेल, MRI असेल, सिटी स्कॅन असेल, अशा जेवढ्या सगळ्या आधुनिक डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्था आहेत, या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी असतील। 15 मजल्याची रुग्णालयाची इमारत असेल, 14 मजल्याची आपत्कालीन सेवा असेल, 13 मजल्याची बाह्य रुग्ण इमारत असेल, 40च्या वर ऑपरेशन थिएटर्स हे या ठिकाणी असतील आणि जवळपास 2,500 कोटी रुपये महानगरपालिका याच्यावर खर्च करणार आहे आणि एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं हे हॉस्पिटल या ठिकाणी तयार होणार आहे। भविष्यात वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टींमध्ये तंत्रज्ञान हे अत्यंत प्रमुख असणार आहे आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान देखील या हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी वापरण्यात येणार आहे। खरं म्हणजे याचा एकूण जो बांधकाम कालावधी आहे त्या संदर्भातली माहिती मी घेतली। यात 2 फेजमध्ये बांधकाम होणार आहे। पहिल्या फेजमध्ये रिकाम्या जागेवर बांधकाम करण्यात येणार आहे, त्याच्यामध्ये हॉस्पिटल शिफ्ट होईल आणि मग जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी अजून एक इमारत तयार होईल, अशा पद्धतीनं हे बांधकाम करण्यात येणार आहे। त्यामुळे अतिशय आधुनिक अशा पद्धतीचं या ठिकाणी काम हे आपल्याला पाहायला मिळेल। विशेषतः मला या गोष्टीचे समाधान आहे की या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल देखील तयार होत आहे, कारण आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर सारखा रोग हा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलवर जे पेशंट बर्डन आहे ते कुठेतरी शिफ्ट झालं पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये आपण राज्य सरकारच्या वतीनं देखील अनेक योजना सुरू केल्या। सगळ्यात महत्वाची योजना महात्मा फुले जनारोग्य योजना आहे। या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आता आपण 5 लाखापर्यंत मोफत इलाज घेण्याचा अधिकार हा प्रदान केलेला आहे। त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे आपण पाहणार नाही, त्याच्याकडे कुठली कागदपत्र आपण पाहणार नाही, तर त्याला तो इलाज देण्याचं काम आपण करतो। आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 2400 असे आजार आहेत की ज्या 2400 आजारांवर आपण आता मोफत सेवा देतो। 4,500 हॉस्पिटल आपण त्याच्यामध्ये एम्पॅनल केलेले आहेत आणि हे सगळं करत असताना 9 आजार असे आहेत की ज्या आजारांकरता 22 लाख रुपयापर्यंतची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो, ज्याचा कुठलाही एक पैशाचा खर्च हा आपण त्या ठिकाणी रुग्णांना येऊ देत नाही। त्यामुळे माननीय प्रधानमंत्री मोदयांची प्रधानमंत्री जनकल्याण योजना, राज्य सरकारची महात्मा फुले जनकल्याण योजना, मुंबई महानगरपालिकेने उभं केलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मुंबईकर असो की महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असो, प्रत्येक गरिबाला मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प हा आपला आहे आणि त्या संकल्पाकडे जाण्याच्या दृष्टीनं आजचा हा जो काही इमारतीचा भूमिपूजन सोहळा आहे हा अत्यंत महत्वाचा सोहळा आहे। मी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी आज हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सहआयुक्त, त्यांच्या अधीनस्थ या सगळ्या विभागाचे लोक, या सायन हॉस्पिटलचे डीन आणि सगळे डॉक्टर्स आणि इथले कर्मचारी, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मी आपल्या सर्वांना हे आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या काळात अशा पद्धतीनं मुंबईमध्ये दर्जेदार सेवा ही प्रत्येक मुंबईकराला मिळाली पाहिजे, या दृष्टीनं
मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था उभ्या करू आणि मुंबईकरांना मोफत आणि दर्जेदार अशा पद्धतीनं आरोग्य सेवा आपण निश्चितपणे मिळवून देऊ. आज मला या गोष्टीचा निश्चित उल्लेख केला पाहिजे की ज्या प्रकारे या कामाचा पाठपुरावा कॅप्टन आर तमिल सेल्वन यांनी केलेला आहे तो निश्चितपणे खूप महत्वाचा आहे. खरं तर मी तर असे म्हणेन की गेले कित्येक वर्ष त्यांनी अक्षरशः माझं डोकं खाऊन टाकलं या सायन हॉस्पिटल करता. ते कुठेही भेटले तरी सायन हॉस्पिटलचा विशेष बोलायचे. एखाद्याच्या लग्नात भेटले तरी सायन हॉस्पिटल, एखाद्याच्या मैत्रीत भेटले तरी सायन हॉस्पिटल, एखाद्या कार्यक्रमात भेटले तरी सायन हॉस्पिटल. त्यामुळे जसं या सायन हॉस्पिटलच्या भूमिपूजनामुळे इथल्या नागरिकांना फायदा होणार आहे तसंच माझे केस वाचणार आहेत आणि मला देखील आता तमिल सेल्वन यांच्या आग्रहापासून थोडी सुटका मिळणार आहे. पण मी त्यांचं अभिनंदन करतो की एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केलाय तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन आज या निमित्ताने करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार मानून